हॅपी बर्थडे मामा. हाय, तर आज होता आमच्या मामांचा बर्थडे. तर निघालो होतो आम्ही सिन्नरला. इथे सगळ्यात आधी केक घेतला. जिथे केक घेतला तिथे गरमागरम मस्त अशी जिलेबी बनत होती आणि आमच्या गावची फेमस जिलेबी बरं का. तर तिथून आम्ही जिलेबी घेतली. त्यानंतर आलो आम्ही सिन्नरला. सिन्नरला आल्यानंतर हे आहेत आमचे मामा. त्यांचे सगळ्यांनी आशीर्वाद घेतले आणि त्यांना विश केलं. त्यानंतर इथे पप्पांनी सुद्धा आशीर्वाद घेतले. या आहेत आमच्या आत्या. आत्यांच्या देखील पाया पडल्या. खरं तर आत्यांनी फोन केला होता आणि सांगितलं की बर्थडेला यावं लागेल तुम्हाला. खूपच अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही आलो. तर इथे आता सगळ्यांना जिलेबी दिली. त्यानंतर औक्षणाचं ताट सुद्धा तयार केलं. इथे मी पीठ मळून ठेवलं. चिकन बॉईल करायला लावलं होतं. तोपर्यंत आत्यांनी मसाला आणि भात बनवून ठेवला होता. इथे वाढदिवसानिमित्त पप्पांनी मामांसाठी शॉल आणि टोपी आणली होती. त्यानंतर यांनी सुद्धा मफलर आणली होती, ती दिली. फोटो सेशन केलं आणि आता इथे औक्षण करायला घेतले. सगळ्यात आधी मी इथे मामांचं औक्षण करून घेतलं. त्यानंतर आत्याने देखील औक्षण केलं. परीने सुद्धा केलं होतं. मग इथे मस्तपैकी केक कटिंग केला. त्यानंतर सगळ्यांनी एकमेकांना केक भरवला. खूप मज्जा केली. सगळ्यांनी एकमेकांना केक भरवले. मामाच्या गालाला सुद्धा पप्पांनी केक लावला होता. खरंही त्यांनी खूप एन्जॉय केलं दोघांनी पण. आमच्या शशीभाऊंनी पण सगळ्यांनीच खूपच एन्जॉय केलं. त्यानंतर इथे आत्यांनी भाजी बनवली. इथे मस्त बघा फ्राय खात आहे. त्यांना खूप भूक लागली होती. मी इथे फ्राय बनवलं होतं आणि इथे बघा तोपर्यंत इकडे मस्त डान्स चालला होता. पप्पा, मामा, शशीभाऊ यांनी खूप छान डान्स केला. आमच्या आत्याने सगळ्यांवरून ओवाळणी केली आणि ती परीला दिली. त्यांच्या तिकडे डान्स चालला होता तोपर्यंत मी इथे चपात्या बनवून घेतला. सगळ्यांनी इथे मस्तपैकी जेवण केलं. आमचं सुद्धा जेवण झालं. सर्वजण एकत्रित असले की प्रत्येक क्षण हा खूपच स्पेशल होतो. तर हा सुद्धा क्षण आमच्यासाठी खूप स्पेशल होता. सगळ्यांना बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.